गुड मॉर्निंग. सकाळचं वातावरण सगळं आबट आलं आहे. पावसाचं वातावरण पण झालं आहे. असं वातावरण झालं काय की टेन्शन वाटतं. सर्व झाकपाक करावं लागलं. मका पडलेली आहे, पाठीमागं कांदे आहे. आज आहे मकर संक्रांती. आज आहे एकादशी, त्या निमित्ताने फराळ बनवला आहे. आज आहे मकर संक्रांती. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या संक्रमणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते. आज तिळगुळाचा मान आहे. पण आज एकादशी पण आहे. हे 23 वर्षानंतर हा महापर्व बनला आहे. आजच्या दिवशी 2 देवांचा आशीर्वाद मिळेल, सूर्यदेव आणि विष्णुदेव. आज एकादशी असल्या कारणाने तिळीचे रास मांडले आहेत. त्यात थोडे थोडे पण तीळ टाकू. उपासाला बोरं बी चालतात, आपण बोरं पण टाकू. आणि ही बिब्याची फुलं, शेंगदाणे, जे पण शेतकऱ्याकडं असतं ते सर्व त्याच्यात भरल्या जातं. कारण का भरभराटीत राहू घरात जे पण शेतकऱ्याकडं पिकलं जातं ते सर्व याच्यात भरल्या जाते. त्याची कमतरता कधी घरात राहू नये. थोडासा गूळ पण टाकू. आज एकादशी आहे. एकादशीला जे पण सर्व जे चाललं जातं उपासाला ते सर्व टाकू. आज ते हरभरा, गहू वगैरे ते सर्व टाकलं जातं, पण आज एकादशीमुळं ते नाही टाकणार आहे. जे एकादशीला जे चाललं जातं ते सर्व टाकू. एकादशी आहे त्यामुळे फराळाचा नैवेद्य दाखवू. त्यावर तिळगुळाचा लाडू पण देऊ. आणि सर्व हळदी कुंकू लावून घेऊ. नाही, तांदूळ नाही टाकायचे आज एकादशी निमित्तानं. रांगोळी वगैरे काढून घेतली आहे कोण. तांदळाची दाणी टाकली ना उपासाची? नाही नाही, आज उपास आहे ना, त्यामुळे तांदळाची दाणी नाही टाकली. आणि हे सर्व आता आपण असं वरतून झाकून देऊ. झाकण्याचं कारण असं एक होतं, जे आपल्याला जे आपण पिकवलेलं आहे, जे भरभराट माप भरलेली आहे त्याची कोणाला नजर न लागो म्हणून हे असं झाकून दिलेलं जातं. या सर्वांनी फराळ करायला. आणि मिरच्या पण आहे, तिळीचे लाडू, साबुदाण्याची खिचडी आणि पपई.